रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा ड्रायव्हर एकटेचा ड्रायव्हर एकटा। हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहेत। राज्यभरामध्ये वाहन चालक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत, संप सुरू आहेत। आपण आहोत नाशिकच्या मनमाड येथील पानेवाडी प्रकल्पासमोर। या ठिकाणीच्या इंधन ऑइल कंपन्या आहेत, भारत पेट्रोलियम असेल, हिंदुस्थान पेट्रोलियम असेल, तसेच गॅस एजन्सी देखील आहेत। या ठिकाणावर देखील वाहन चालकांनी संप पुकारल्यामुळे इथून जो इंधन पुरवठा होतो जो उत्तर महाराष्ट्रात होतो असतो, विदर्भात असतो, तसेच खानदेशामध्ये देखील या ठिकाणून इंधन पुरवठा होता तो संपूर्णपणे ठप्प झालेले आहेत। अनेक ठिकाणी जे आहेत त्या पेट्रोलच्या रांगा देखील लागलेल्या आहेत पेट्रोल घेण्यासाठी आणि जिल्हाभरात देखील हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे। आपल्या सोबत काही वाहन चालक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमक्या त्यांच्या काय समस्या आहेत। दादा काय सांगाल, काय समस्या आहेत आपल्या आणि का समस्या अशा जे आता सरकारने जो नियम काढला आहे हा नियम साफ चुकीचा आहे। आता आम्ही ड्रायव्हर असून MBA आमचं ग्रॅज्युएट झालेलं असून आम्ही 10-8 हजार पगारावर काम करतो। आता इच्छा नाही काम करायची, कारण आता हॉटेलवर काम करू पण आता ड्रायव्हर म्हणून काम करायची इच्छाच नाही। कारण सजा 10 वर्ष सजा 10 लाख रुपये भरायची परिस्थिती असते। आम्ही आज गाड्या चालवल्या नसत्या आणि गाड्या चालवून आम्ही आमचा परिवाराचा निर्वाह करतो सुद्धा। जर जेल झाली, ऍक्सिडेंट झाल्यानंतर आमचा परिवार सांभाळेल कोण? त्यामुळे आता बाहेर रोज मजुरी करू, 300-200 रुपये काय भेटेल ते परिवाराकरता तेवढं काम करून इथून पुढे आम्ही ड्रायव्हिंग करणार नाही। आणि सरकारने त्याचा निर्णय घेतलेला तो मागे जर घेतला तर आम्ही ड्रायव्हिंग करण्यास परत आम्ही तयार आहे। एकीकडे सर्वत्र जे आहेत आपल्या इंधन प्रकल्पातून उत्तर महाराष्ट्रात खानदेशात देखील इंधन पुरवठा होतो, लेकिन आज काय झालं यामुळे सगळं ठप्प झालेलं आहे। काय वाटतं तुम्हाला? लोकांच्या अडचणी पण होत आहेत, लोकांना कळलं ड्रायव्हर हा काय आहे। ड्रायव्हर इंधन करतो, कपडे लत्ते सर्व ड्रायव्हर वाहतूक करतो। कोरोना काळात ड्रायव्हरने स्वतःचे जीव प्राण एकदम ते करून ड्रायव्हरने गाड्या चालवून तुमचं मेडिसिन असेल, तुमचं डिझेल पेट्रोल असेल पण पोहोच केलंय। आणि आज तुम्ही त्या ड्रायव्हरला कोणी यावं, कोणी मारावं, कोणी काही कायदे करावं आणि ड्रायव्हरला कोणी परेशान करावं तरी काय? काका काय सांगाल तुम्ही या सगळ्या परिस्थितीत? आज वाहन चालकांचा आजही संप सुरूच राहणार आहे। हो, संप सुरूच राहणार आहे। काय सांगतात, काय मागणी आहे तुमच्या? मागणी आमचं काय, डिझेल पेट्रोलची गाड्या भरून व्हायचं कंपनीमध्ये, बाहेर कुठे जाऊ नये गाड्या। एकंदरीतच दुसऱ्या दिवशी देखील हा संप सुरूच राहणार आहे। वाहन चालकांच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र आहे आणि त्यामुळे आजही वाहन चालक जे आहेत ते कंपनीच्या बाहेर पडणार नाहीये, गाड्या रस्त्यावर चालवणार नाहीयेत। त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ तसेच खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन तुटवडा जाणवू लागलेला आहे। संदीप जेजुरकर, ABP माझा, मनमाड, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।